ब्रेक नंतर आता बातमी आहे जातीला मातीत घालणाऱ्या एका आदर्श गावाची। अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यामधल्या सौंदाळा ग्रामपंचायत ही निर्णय शक्तीमुळे नेहमीच आदर्श ग्रामपंचायत ठरली आहे। ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या इच्छाशक्तीमुळे सौंदाळा गावाने जातमुक्त गावाची घोषणा केली आहे। आमच्या गावात जातींवरून भेद केला जाणार नाही, आंतरजातीय विवाह थाटात लावले जातील, सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या सोशल मीडियावरील संदेशांना गावकरी थारा देणार नाहीत असा ठरावच सौंदाळा ग्रामस्थांनी एकमुखाने संमत केलाय। नेवासा तालुक्यातलं सौंदाळा गाव नेहमी समाज हिताचा निर्णय घेत असते। या सौंदाळा गावानं आता जात हद्दपार करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। सरपंच शरद आरगडे यांनी ग्रामसभेत जातमुक्त गावाचा ठराव मांडला आणि संपूर्ण गावानं या ठरावाला एकमुखी पाठिंबा दिलाय। या ठरावानुसार सौंदाळा गावामध्ये यापुढे आंतरजातीय विवाह केले जातील। जात, धर्म, पंथ, वंशाच्या आधारे कोणताही भेदभाव केला जाणार नाहीये। गावातील सर्व नागरिक समान असून माझी जात मानव ही भावना स्वीकारण्यात येत आहे। गावातील कुणीही सोशल मीडियावर जातीभेद करणारे मेसेज करणार नाही आणि तसं आढळल्यास ठरावानुसार संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूदही यामध्ये करण्यात आली आहे। तर सौंदाळा गावाच्या या ठरावामधले महत्त्वाचे 6 मुद्दे आपण पाहतोय। गावात जातींवरून भेद केला जाणार नाही, आंतरजातीय विवाह अगदी थाटामाटात लावले जातील, सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या सोशल मीडियावरील संदेशांना गावकरी थारा देणार नाहीत, जात, धर्म, पंथ, वंशाच्या आधारे कोणताही भेदभाव केला जाणार नाही, गावातील सर्व नागरिक समान असून माझी जात मानव ही भावना स्वीकारली जाते। तर सोशल मीडियावर जातीभेद करणारे मेसेज आढळल्यास त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल। ग्रामीण भागामध्ये कुठेही जातीची गरज दैनंदिन जीवनामध्ये भासत नाही, परंतु जाणीवपूर्वक फक्त निवडणुका लागल्या किंवा राजकारण सुरू असलं त्याच वेळेस जात खुर्ची टिकवण्यासाठी जात लागते। सौंदाळा गावामध्ये जाणीवपूर्वक जातीपातीचा भेदभाव केला जाणार नाही आणि वागण्यात तर नसणारच, परंतु एक माणुसकी म्हणूनच जात आपण मानायची आणि सगळ्यांनी जे काही वेगवेगळे उत्सव आहेत, सण उत्सव आहेत, याच्यामध्ये एकमेकांच्या कुटुंबासारखं सहभागी व्हायचं आणि जातीपातीचा समूळ नाश करायचा, अशा पद्धतीने आम्ही जातमुक्त ठराव केलेला आहे। आमच्या ग्रामपंचायतीने जो हा ठराव घेतलेला आहे, भविष्याच्या दृष्टीने याच्याकडे आपण जर बघितलं तर हा अत्यंत चांगला ठराव आहे। खऱ्या अर्थाने या ठरावामुळे साने गुरुजींची शाळेतली जी प्रार्थना आहे त्या प्रार्थनेतलं जे पहिलं वाक्य आहे, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पण, कमीत कमी आपल्याला गावातील लोक आपले वाटावेत, या उद्देशानं या अनुषंगानं हा ठराव अत्यंत महत्त्वाचा आहे। आपण जर तरुण मुलांचे रिंगटोन बघितले, डीपी बघितले तर जातीवरून ठेवलेले आहेत। कुणी जय भीम म्हणतं, कुणी शिवाजी महाराज म्हणतं। हे जे महापुरुष आहे ते आपण जातीमध्ये वाटून घेतलेले आहेत। जयंत्या पुण्यतिथ्या जे त्या जातीने साजऱ्या करायच्या का, त्यांचे काम बाकीच्या समाजासाठी नाही आहे का? पण आजकालच्या राजकारण्यांनी ती गोष्ट ती तरुणांच्या मनामध्ये पूर्णपणे बिंबवलेली आहे। हे कुठेतरी खोडलं गेलं पाहिजे, मोडलं गेलं पाहिजे, म्हणून आमच्या गावाने हा जातमुक्त गावचा ठराव घेतलेला आहे। जातीपात नष्ट जर झालं तरच खऱ्या अर्थाने सर्वांना शांतता प्राप्त होणार आहे, सामाजिक ऐक्य निर्माण होणार आहे, खरी बंधुता निर्माण होणार आहे, सहिष्णुता निर्माण होणार आहे आणि एकमेकावरची प्रीती निर्माण होणार आहे आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास होईल असं मला वाटतं। तर जात नष्ट झाली पाहिजे असं आपल्या प्रत्येकाला वाटतं, मात्र जात नाही ती जात हे भारतीय समाज व्यवस्थेचं कटू सत्य आहे। जात निर्मूलनासाठी सौंदाळा ग्रामपंचायतीने टाकलेलं हे पाऊल निश्चितच दिशादर्शक म्हणावं लागेल। आता वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे फक्त जमनी गावातीलच नाही तर कजखेडा या गावातील शेतकऱ्यांनाही याचा फटका बसत असल्याचं समोर आलंय। गावातील बहुतांशी शेती ही धरणाच्या बॅकवॉटरमुळे पाण्याखाली जाते। सध्या फेब्रुवारी महिन्यातही अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आहे, तर जिथे पाणी नाही त्या ठिकाणी शेतात चिखल साचलाय आणि त्यामुळे शेतकरी आपल्या हक्काच्या जमिनीवर शेतीच करू शकत नाहीये। गावात अधिकाऱ्यांनी काही प्रमाणात शेतीचं अधिग्रहण केलंय, तरी आता पाण्याची पातळी वाढल्यानंतर बाकी जमीनही पाण्याखाली गेल्यामुळे त्या शेतीचं अधिग्रहण करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे।
शेती ही डुबलेली असून सण्याने तिला रस्ता नाही, पाणी डुबल्यानंतर जायला रस्ता नाही. उर्वरित जागा आहे त्याच्यात अडथळा येतात रोडण्यासाठी, कोणत्या कामासाठी, आणि त्यांचा मोबदला पण आम्हाला मिळत नाही. हे गाव गोसेखुर्दच्या बाधित क्षेत्र असून गावातील 90% शेती त्या पाण्याखाली गेलेली आहे आणि उर्वरित शेती काही भाग उरलेला आहे, परंतु त्या शेतीकडे जाणारा रस्ते नाही आणि त्यांना म्हणजे पावसाळ्यामध्ये खूपच अडचण वगैरे निर्माण होते. आणि तरी पण शासनाला हे विनंती आहे की उर्वरित शेती संपादित करून सर्व शेतकऱ्यांना मोबदला देण्याची यावे. काही जणांच्या जमिनी आहेत की 2 एकर गेल्या, काही 3 एकर गेल्या, काहीच्या 1-2 बांधल्या, काही वाचल्यात. त्यांच्याकडे काही गव्हर्नमेंटनं असे लक्ष द्यायला पाहिजे की याच्यावर काही लक्ष दिलं पाहिजे. यानंतर बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा मॉर्निंग प्राईम टाइम मधून. एबीपी माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट झालाय. गोसेखुर्द या विदर्भातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय जलसिंचन प्रकल्पामध्ये मोठा घोटाळा झाल्याची बातमी एबीपी माझानं दाखवली आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिलेत. धरणाच्या वरच्या बाजूलाही शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी पावसाळ्यानंतर अनेक महिने पाण्याखाली बुडीत असतात. बॅकवॉटरमुळे पाण्याखाली गेलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी आता जलसंपदा आणि महसूल विभागाकडून अधिग्रहित होत आहेत. मात्र त्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. एबीपी माझाच्या बातमीनंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही तत्काळ चौकशीचे आदेश देत असल्याचं सांगितलंय. तर दरम्यान एबीपी माझानं दाखवलेल्या बातमीची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती भाजपचे आमदार परिणय फुकेंनी दिली आहे. शेतकऱ्यांचं आधी अधिग्रहण झालेलं आहे, ज्यांच्याकडे पाणीच आलं नाहीये किंवा आता ज्यांची जमीन अजूनही पाण्याखाली आहे, या सगळ्या संदर्भात चौकशी लावणार आपण. निश्चित तेच सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये आत्ताच मी ईडींना, तुम्हीच मला सांगितलं, ईडी माझ्यासमोर उभे होते म्हणून मी त्यांना सांगितलं, त्यांनी सांगितलं मला ही बातमी कळालेली आहे आणि मी त्या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि मी त्यांना सांगितलेलं आहे. मला वाटतं 2-3 दिवसामध्ये हा रिपोर्ट येईल आणि मग त्यानंतर काय कारवाई असेल किंवा पुढे शेतकऱ्यांना कसं कॉम्पन्सेट देता येईल त्या संदर्भामध्ये आम्ही प्रस्ताव मान्य करू. आज एबीपी माझाने सुद्धा ही बातमी त्यांनी निर्देशन आणून दिलेलं आहे. या बातमीची दखल घेऊन खुद मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः या संदर्भात कडक कारवाई करण्याचे संकेत देण्यात आलेले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर निश्चितच यामध्ये कारवाई होणार आणि ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरतं त्याच लोकांना मोबदला देऊन त्यांच्या शेती अधिग्रहण करण्यात येणार आहे. आता परभणी महापालिकेतून एक मोठी बातमी येते. परभणीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे सेनेत सत्ता स्थापनेवर एकमत झालंय. आता महापौर आणि उपमहापौर पदावर कोण होणार याचीच उत्कंठा आहे. महापौर हिंदू की मुस्लिम यावरूनही तिढा कायम आहे. सकाळी 11 वाजता महापौर उपमहापौर पदाची निवडणूक पार पडेल. ठाकरे सेनेकडून 6 जणांचे महापौर पदासाठी अर्ज गेलेले आहेत. दिलीप ठाकूर, प्रतिभा सरोदे, माजुलाला यांचे महापौर पदासाठी अर्ज आलेले आहेत. त्यासोबतच सय्यद इक्बाल आणि अशराफुद्दीन सिद्दीकी यांनी देखील महापौर पदासाठी अर्ज केलेत. तर उपमहापौर पदासाठी ठाकरे सेनेच्या श्याम खोबे यांनी अर्ज दाखल केलाय. तर काँग्रेसकडून उपमहापौर पदासाठी भगवान वाघमारे आणि गणेश देशमुख यांचे अर्ज आलेत. तर परभणीमधला हा तिढा अखेर सुटल्याचं समोर येत आहे. परभणीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे सेनेत सत्ता स्थापनेवर एकमत झाल्याचं कळतंय. चंद्रपुराची पुनरावृत्ती हे आता परभणीत होईल का अशी चर्चा आता गेले काही दिवस सुरू होती. चंद्रपुरात ठाकरे सेनेनं भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसला. भाजपचा महापौर चंद्रपूरमध्ये झाला आणि त्याचाच राग मनात धरून आता काँग्रेस परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा देणार की नाही असा मोठा प्रश्न उपस्थित झालेला होता. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संकेत दिलेले होते की त्याचा परिणाम आम्ही परभणीमध्ये होऊ देणार नाही आणि आपल्याला दिसतंय की दोन्ही पक्षांमध्ये आता एकमत झालंय. आपले प्रतिनिधी पंकज क्षीरसागर आपल्या सोबत आहेत. पंकज, आताची सगळ्यात मोठी बातमी हीच आहे की परभणीमध्ये दोन्ही पक्षांचं एकमत झालंय. आता सत्ता स्थापनेचं गणित कसं असणार, महापौर आणि उपमहापौर पदाचं आता उमेदवार नेमके कोण असणार आहेत, बिनविरोध होऊ शकते का ही निवडणूक? आता माधवी, आपण जर बघितलं तर बिनविरोध ही निवडणूक होणार नाही, कारण भाजपकडून शेवटपर्यंत प्रयत्न केले जात आहेत. मात्र असं असलं तरी शिवसेना आणि काँग्रेसने सोबत खेळी केलेली आहे. काल दोन्ही पक्षाचे जे सहलीवर गेलेले नगरसेवक होते रात्री आलेले आहेत एका सुरक्षित स्थळी. या दोन्ही
पक्षाच्या नगरसेवकांना ठेवण्यात आलेलं आहे. भाजपकडून या काँग्रेस असतील किंवा इतर पक्षाच्या नगरसेवकांना गळाला लावण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला जातोय. मात्र शिवसेना आणि काँग्रेसनं एक संघ राहण्याचा निर्णय जो आहे तो रात्री केलेला आहे. रात्री उशिरा या दोन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक परभणीमध्ये पार पडलेली. यामध्ये दोन्ही पक्षांनी चंद्रपूरमध्ये जरी तसं तिथं वाद झाला असला तरी सुद्धा या ठिकाणी एक संघ राहून शिवसेनेचा महापौर आणि उपमहापौर जो आहे तो काँग्रेसचा करण्याचा निर्णय घेतलाय. शिवसेनेकडून 6 जणांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केलेले आहेत. उपमहापौर पदासाठी 1 जणांचा आहे. काँग्रेसकडूनही 3 जणांनी महापौर पदासाठी आणि 3 जणांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केलेले आहेत. 11 वाजता बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये कोण कोण उमेदवारी अर्ज मागे घेते हे पाहणं महत्वाचं आहे. तत्पूर्वी एक 9 वाजता बैठक आयोजित करण्यात आलेली दोन्ही पक्षाच्या नेत्यांची. त्यामध्ये महापौर आणि उपमहापौर कोण करायचा यावर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे. माधवी, नक्कीच शिवसेना आणि काँग्रेसचं आता एकमत झाल्यानंतर महापौर पदाच्या या खुर्चीवर कोण विराजमान होणार हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे. पंकज, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. यानंतर घेऊयात उर्वरित महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांनी पुन्हा एकदा आरोपांचा बॉम्ब टाकलाय. दिल्लीतल्या पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवारांनी अनेक गंभीर आरोप केलेत. अजित पवारांचा मृतदेह प्रमाणापेक्षा जास्त फुगलेला होता अशी शंका डॉक्टरांनीही उपस्थित केली होती. त्याचा तपास व्हायला पाहिजे अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे. तसंच तपास सीबीआयकडे द्यावा असंही रोहित पवार म्हणालेत. आणि त्यामुळे दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन हा विषय राष्ट्रीय पातळीवर नेण्याच्या रोहित पवारांच्या प्रयत्नांना कितपत प्रतिसाद मिळणार आणि आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांकडे या विमान अपघाताची चौकशी खरंच दिली जाणार का आणि तपासाची दीर्घकालीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शंकांचं हे सत्र थांबणार की सुरूच राहणार हे पाहणंही आता तितकंच महत्त्वाचं असेल. डॉक्टर से हम बात कर रहे थे. दादा की जो बॉडी थी वो स्वेल हुई थी. मैंने पूछा ये आग जब हम एक्सपीरियंस करते तो स्वेल होती है क्या? उन्होंने कहा हाँ स्वेल बॉडी होती है, लेकिन अजित दादा की बॉडी ये अब नॉर्मली ज़्यादा स्वेल हुई थी. वो क्यों हुई थी वो भी देखने की वहाँ पे ज़रूरत है. महाराष्ट्र सरकार ने सीआईडी, मतलब सीआईडी सबसे बड़ी महाराष्ट्र की एजेंसी है. हम धन्यवाद करते हैं सीएम साहब का कि उन्होंने वो एक्सेप्ट करके सीआईडी को दिया. लेकिन सीआईडी को टेक्निकल चीज़ें नहीं पता चलने वाली, तो उनको जो एडिशनल हेल्प चाहिए वो सेंट्रल एजेंसी से मिल सकता है, सीबीआई से मिल सकता है. सीआईडी तो चाहिए, सेंट्रल एजेंसी भी अगर सीबीआई जैसी वहाँ पे इन्वॉल्व हो तो वो चाहिए. जो रिपोर्ट है वो यूरोपियन एजेंसी को डीजीसीए के माध्यम से कुछ दिन पहले देने वाले, कुछ मतलब 15-20 दिन पहले देने वाले थे, लेकिन एक व्यक्ति ने उसको जानबूझ के रुकाया. वो व्यक्ति कौन ये आगे जाके शायद हमको पता चले, लेकिन दैट पर्सन इज अ पॉलिटिकल पर्सन, दैट टू एक्सपीरियंस इन एविएशन. दरम्यान अजित पवारांच्या अपघात प्रकरणाची चौकशी सुरू असून तर्कवितर्क लावणं अयोग्य असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. अपघाताची पूर्ण सखोल आणि नीट चौकशी झाली पाहिजे. ही मागणी काही चुकीची नाही. पहिल्यांदा ही मागणी मी स्वतः केली होती. जी काही चौकशी चालली आहे ती पूर्ण न होता आपण जर तर्कवितर्क केले तर त्यातनं लोकांच्या मनामध्ये वेगवेगळे कन्फ्युजन्स तयार होतात. या अपघाताचं सगळं सत्य बाहेर आलं पाहिजे. दरम्यान रोहित पवारांच्या या आरोपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत केबिन क्रू म्हणून प्रवास करणाऱ्या आणि अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पिंकी माळीच्या कुटुंबियांनी घातपाताची शंका उपस्थित केली आहे. पिंकीच्या वडिलांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. अपघात नाही, हे घातपात असू शकतो. रोहित दादा पवारने जे प्रेझेंटेशन दिलेलं आहे ते सगळं व्यवस्थित पाहिल्यावरती कुठेतरी शंका निर्माण होते. तर आमचं पण असं मत आहे की रोहित दादा पवार या अमोल मिटकरीजी जे शंका उत्पन्न करतायत त्या नजरेने ते 100% बरोबर आहे. कारण का आम्ही देखील मुलगी गमावलेलो आहे. कारण तर आम्हालाही समजलं पाहिजे की काय मिस्टेक होता. आणि जे कंपनी होती VSR व्हेंचर यांचे लोक आम्हाला काही कळवले नाही. यानंतर घेणार आहोत आणखी काही घडामोडींचा वेगवान आढावा.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसेंवर जळगावातील सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. पोलिसांवर अरेरावी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय. गृहमंत्र्यांबाबत अपशब्द वापरल्याचा आरोप एकनाथ खडसेंवर पोलीस फिर्यादीमध्ये करण्यात आलाय. विशेष म्हणजे स्वतः पोलिसांनीच हा गुन्हा दाखल करून घेतलाय. मात्र एकनाथ खडसेंनी आरोपांचं खंडन करत गौण खनिज प्रकरणामध्ये गुन्हा दाखल का करण्यात आला नाही याबाबत माहिती घेण्यासाठी सावदा पोलीस स्टेशनला गेलेला होतो. त्यावेळी पोलीस निरीक्षकांबाबत चुकीनं एक शब्द निघाल्यामुळे त्यांची माफीही आपण मागितल्याचा दावा एकनाथ खडसेंनी केलाय. आता या प्रकरणामध्ये एकनाथ खडसेंवर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असेल. यांनी इतके दिवस हा गुन्ह्याचा तपास केला नाही, पण गुन्हाचा FIR घेण्यात टाळाटाळ केली. म्हणून मी स्वतः पोलीस प्राधिकरण, DG आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या संदर्भामध्ये तक्रार करणार आहे. पोलीस प्राधिकरणाला पुराव्यानिशी दाखवणार आहे की यांनी किती याच्यामध्ये विलंब लावला आणि जाणीवपूर्वक केला आहे. आणि नंतर मी सावदा शहरामधल्या आणि त्या परिसरात पोलीस स्टेशनच्या अंतर्गत माझ्या साऱ्या नागरिकांना आवाहन करणार आहे की कोण्या ठिकाणी पोलिसांचे आपले दारूचे अड्डे आहे, मटक्याचे अड्डे आहे ते मला कळवा. म्हणजे मग मी दररोज मीडियासमोर जाऊन त्या अड्ड्यांचे फोटो दाखवेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अर्थसंकल्पीय नियोजनाला सुरुवात करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांकडून आज मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत अर्थ नियोजनाच्या बैठका सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक जिल्ह्यातील अर्थ नियोजनाच्या प्रस्ताव सादरीकरणाच्या बैठकांना ऑनलाईनही हजेरी लावतील. राष्ट्रीय जनगणनेमध्ये ओबीसींची जनगणना केली जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिलं होतं. मात्र राष्ट्रीय जनगणनेमध्ये तयार करण्यात आलेल्या प्रश्नसूचीमध्ये ओबीसीचा कॉलम टाकण्यात आला नसल्यानं राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून 23 मार्चला दिल्ली येथे एका दिवसाचं धरणं आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. आता भंडारा जिल्ह्यामधून वैद्यकीय क्षेत्राला हादरवून टाकणारी एक अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे. ज्या डॉक्टरला देवदूत मानलं जातं त्याच डॉक्टरनं एका 10 दिवसांच्या चिमुकलीला चक्क 3 लाख रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी गोंदियातील मुख्य सूत्रधार डॉक्टर नितेश बाजपेयी याच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका महिलेलाही अटक करण्यात आली आहे. भंडाऱ्याच्या महिला व बालविकास विभागाला पांढराबोडी या गावात एका महिलेकडे 10 दिवसांचं बाळ असल्याची गोपनीय माहिती मिळाली. अधिकारी चौकशीसाठी पोहोचले असता संबंधित महिलेनं बाळाला घेऊन पळ काढल्यानं संशय बळावला. पोलिसांनी तातडीनं चक्र फिरवत बाळाला ताब्यात घेतलं. या घटनेनं संपूर्ण विदर्भात खळबळ उडाली असून गरिबीचा फायदा घेऊन अशा प्रकारे रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या बाळाची विक्री करणाऱ्या या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचे हात गुंतलेत याचा तपास सध्या भंडारा पोलीस करतायत. सायंकाळी 3 तारखेला गृहभेट केली असता ती त्या नवजात बालिकेला पळून नेत असल्याचे आम्हाला माहीत झाल्याने पोलीस विभागाच्या मदतीने तिला ग्राम कुसारी फाटा इथे पकडण्यात आले. वाहनासह बालिकेला ताब्यात घेऊन त्या बालिकेला पुढील उपचाराकरता सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल करण्यात आले आहे. आणि संबंधित प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन एकूण 5 आरोपीच्या विरुद्ध पोलीस स्टेशन वरठी इथं विविध कलमांच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. नाशिकमध्ये खासगी क्लासमध्ये विद्यार्थ्यांना मराठी न बोलता हिंदी बोलण्याचा आग्रह केल्यामुळे मनसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. नाशिकच्या शरणपूर या रोडवरील फिजिक्सवाल्या क्लासमधील हा प्रकार समोर आलाय. मराठीत बोलणाऱ्या मुलांना गावठी आणि मॅनरलेस असल्याचं हिणवलं जात असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. आणि त्यामुळे मनसैनिकांनी क्लासमधील कर्मचाऱ्यांना चोप दिलाय आणि मनसेनं आंदोलनही केलंय. त्यानंतर 8 दिवसात सर्व मराठी शिक्षक भरती करणार असल्याचं खासगी क्लास व्यवस्थापनानं आश्वासन दिलंय. इथे सगळे परप्रांतीय शिक्षक आहेत. एकही मराठी शिक्षक या क्लासमध्ये अवेलेबल नाही आहे. तर आमची मागणी एवढीच होती की इथले सगळे जिथे मराठी मुलं आहेत यांना शिकवण्यासाठी मराठी शिक्षक काय यांना भेटत नाही का? सर्व परप्रांतीय एक पण मराठी शिक्षक इथे अवेलेबल नाही. तर त्यांना विनंती करण्यासाठी आज आम्ही आलो होतो. पुढच्या 8 दिवसात यांनी जर का यांचा स्टाफ बदलला नाही तर आम्ही हा क्लास भरून टाकू. पुण्यातील ज्येष्ठ नागरिकाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून
चांगल्या परताव्याचं आमिष दाखवत तब्बल 22 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी 8 जणांना छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे. पुण्यातील हडपसर मगरपट्टा भागातील ज्येष्ठ नागरिकाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सायबर चोरट्यांनी फोन केला. विश्वास संपादन झाल्यानंतर त्यांना देशातील 7 विविध बँकेत पैसे ट्रान्सफर करण्यासाठी तयार केलं आणि चांगला परतावा मिळेल असं आमिषही दाखवलं. या आमिषाला बळी पडत त्यांनी 22 कोटी रुपये गमावले. ग्रुपमधल्या लोकांना त्यांनी संपर्क साधला, मेसेज केले. त्यावेळेस त्यांना असं जाणवलं की समोरची व्यक्ती आणखीन पैसे मागत आहे, परंतु रक्कम देण्यासाठी नव्हती किंवा टॅक्स देण्यासाठी नव्हता. तर त्यामुळे वेळोवेळी विनंती केल्यावर समोरच्या व्यक्तीने हे फोन स्विच ऑफ करून ठेवलेले होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना शंका आली आणि ते जेव्हा सायबर पोलीस स्टेशनला आल्यावर आम्ही सांगितलं की ही तुमची शुद्ध फसवणूक आहे आणि मग आम्ही NCRB पोर्टलवर त्यांची तात्काळ तक्रार नोंदवून घेतली. पुण्याच्या वाघोलीत एका विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. JSPM कॉलेजजवळील बैठक कॅफेमध्ये बसलेल्या विद्यार्थ्याला कारमधून आलेल्या तरुणांनी अचानकपणे मारहाणीला सुरुवात केली आहे. या मारहाणीची घटना मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण असून अशा टोळक्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येते आहे. लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राहुल गांधींनी लोकसभेतील आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांचा संबंध सध्या चर्चेत असलेल्या एप्स्टीन फाईल्सशी जोडलाय. दरम्यान पुरी यांनी राहुल गांधींनी केलेले आरोप फेटाळून लावत स्पष्टीकरण दिलंय. एप्स्टीनला 3 ते 4 वेळेस भेटलो, तेही शिष्टमंडळासोबत, असं पुरी यांनी म्हटलंय. I was Secretary General of something called the Independent Commission on Multilateralism. My boss in the IPI, Mr. Terry Rod Larson, was the person who knew this particular infamous person, Mr. Epstein. And it is as part of a delegation of the IPI or the ICM that I met Mr. Epstein on a few occasions, 3 or maximum 4. The Epstein files are about charges that he had an island. My interaction has got nothing to do with that. प्रदर्शित होणाऱ्या ओ रोमिओ या चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. अभिनेता शाहिद कपूरनं चित्रपटात अंडरवर्ल्डशी संबंधित हुसेन उस्तार याची भूमिका साकारली आहे. मात्र चित्रपटात त्यांची गँगस्टर म्हणून चुकीची प्रतिमा दाखवण्यात आल्याचा आरोप करत त्यांच्या मुलीनं प्रदर्शन रोखण्याची मागणी केली आहे. यापूर्वी मुंबई सत्र न्यायालयानं याचिका फेटाळली होती आणि त्यामुळे आता उच्च न्यायालयाच्या गुरुवारच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. T20 विश्वचषकात आज भारताचा सामना दुबळ्या नामिबियाशी होतोय. राजधानी दिल्लीमधल्या अरुण जेटली स्टेडियमवर दोन्ही संघ भिडतील. टीम इंडियाच्या अंतिम 11 जणांच्या संघात बदल होण्याची शक्यता आहे, कारण सलामीवीर अभिषेक शर्माच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. अभिषेकला आजारपणामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तर पहिल्या सामन्यात टीम इंडियानं USA वर 29 धावांनी विजय मिळवला होता. या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. थोड्याच वेळात प्रज्ञासोबत 8चे अपडेट्स. कुठेही जाऊ नका, पाहत राहा.